आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3057 यावर निरूपण पाहणार आहोत. मायेबीन बाळ क्षणभर न राहे, न देखता होये कासा बीस, अनेक उदंड बुजावी तरी, छंद त्या अंतरी माऊलीचा, नावडती तया बोलानी काचे, देखून या नाचे माय दृष्टी, तुका मने माझी विठ्ठल माऊली, अनेकाचे बोली चाड नाही, अनेक उदंड बुजविती तरी, छंद त्या अंतरी माऊलीचा. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, मायेबीन बाळ क्षणभरी न राहे, न देखता होये कासा बीस. कारण महाराज म्हणतात, जे लहान बाळ असतं, जन्मलेलं लहान बाळ 1.5 वर्षापर्यंत त्याच्या जीवनामध्ये ते आईशिवाय एक क्षणभर सुद्धा राहत नाही, आईला सोडून. ती आई जर त्याला दिसली नाही तर ते बाळ कसं होतं, त्याच्या जीवनामध्ये कासावीस होतं. एखाद्या वेळेस ती आई बाथरूमला गेलेली आहे तरी ते बाळ कासावीस होतं. आई जेवण करीत असेल, आई किंवा आईला काही आजारपण असेल किंवा आई कोणत्या कामामध्ये, आईचंही पूर्ण लक्ष त्या बाळाकडं असतं. पण ती आई त्या बाळाला दिसना गेली की ते बाळ त्याच्या जीवनामध्ये कासावीस होत असतं. म्हणून ते बाळ त्याच्या जीवनामध्ये एक क्षणभर सुद्धा त्या आईला सोडून त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. आई नाही दिसली की ते बाळ त्याच्या जीवनामध्ये कासावीस होतं. असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अनेक उदंड बुजविता तरी, छंद त्या अंतरी माऊलीचा. आता त्या बाळाला त्याचा बाप असेल, त्याचा आजा आहे, आजी आहे, भाऊ आहे, बहीण आहे, सर्व त्याची जी नातलग आहेत, त्यांनी कितीही त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न केला तरी ते बाळ काही केल्या कुणाला शांत होत नाही. त्याच्या वडिलाला शांत होत नाही. आजा आजी कितीही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रयत्न केला त्या बाळाला शांत करण्याचा, त्याला काही देऊन शांत करण्याचा जरी प्रयत्न केला, कारण ते कशालाच कारण त्याला कोणतीच वस्तू या जगामधली प्रिय नाही. फक्त त्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये फक्त आई आहे. त्याला त्यावेळेस भगवंत जरी तिथं आला तरी तो त्या भगवंतालाही त्याच्या जीवनामध्ये तो बाळ मानणार नाही, कारण त्याची आईच त्याच्या जीवनामध्ये भगवंत आहे. म्हणून त्याला आई नाही दिसल्यानंतर तो बाळ त्याच्या जीवनामध्ये शांत होतच नाही. आणि कशानंच शांत होत नाही. कोणीही त्याला त्याच्या जीवनामध्ये त्या बाळाला शांत करू शकत नाही. त्या आईचा आवाज ज्या दिशेनं आला त्या दिशेनं पाहतं ते बाळ, आणि त्या दिशेकडं पाहून आई लांबूनच दिसले असता ते बाळ कसं आईकडं कुणाच्याही बापाच्या जरी म्हणजे घेतलं असलं बापानं, तर बापापासून सुद्धा ते उडी मारून आईकडं जाण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतं. म्हणून सर्व घरातले लोक कितीही त्याच्यावर प्रेम करीत असले तरी ते बाळ त्या कुणावरच त्याच्या जीवनामध्ये प्रेम करीत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त त्या आईचं प्रेम असतं आणि आईलाही त्या बाळाचं प्रेम असतं. असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नावडती तया बोलानी काचे, देखून या नाचे माये दृष्टी. त्या बाळाला त्याच्या बापाचे बोल आवडत नाहीत, आजीचे आवडत नाहीत, आजोबाचे आवडत नाहीत. त्याची बहीण असेल, भाऊ असेल, सर्व नाते गोते त्याच्यावर कितीतरी जीवपाड प्रेम करतात त्या बाळावर. पण त्या बाळाला कुणाचंच बोलणं आवडत नाही. कुणी काही दिलेलंही त्याच्या जीवनामध्ये त्याला आवडत नाही. कुणाचं समजा खेळणं देऊन त्याला समजूत घालण्याचा जरी तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केला तर त्या खेळण्याला फेकून देतं. कारण त्याची आई त्याच्या दृष्टीआड होता कामा नये. आई त्याच्या दृष्टीआड झाली
की ते बाळ रडायचं थांबतच नाही त्याच्या जीवनामध्ये. म्हणून तुम्ही त्या बाळाला काही देण्याचा प्रयत्न करा. ते बाळ काही केल्या तुमच्या जीवनामध्ये ते घेत नाही, घेतलं तरी ते फेकून देतं. म्हणून त्या आईचं प्रेम त्या बाळावर असतं, बाळाचं प्रेम त्या आईवर असतं. ज्यावेळेस त्याच्या बाळाला त्याच्या जीवनामध्ये आई दिसल्यानंतरच ते बाळ त्याच्या जीवनामध्ये थांबतं किंवा ते पूर्ण दृष्टी त्याची त्या आईवर असते. म्हणून तेवढं ते एवढं प्रेम ते बाळ त्या आईवर त्याच्या जीवनामध्ये करीत असतं, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे माझी विठ्ठल माबोली अनेकाचे बोली चाड नाही. आता महाराज सांगतात की माझ्याही जीवनामध्ये, कारण माझी आई कोण आहे तर ती विठ्ठल जे पांडुरंग परमात्मा आहेत तेच माझी आई आहेत. ती आई माझ्या जीवनामध्ये नाही दिसली की माझा जीव कासावीस होतो. या जगामधलं मला कुणाचंच बोलणं आवडत नाही, कुणावरच माझं या जगामध्ये प्रेम नाही. माझं जे प्रेम आहे एक क्षणभरसुद्धा माझ्या जीवनामध्ये त्या माझ्या विठ्ठल आईशिवाय मी माझ्या जीवनामध्ये राहू शकत नाही. एवढं नितांत प्रेम त्या महाराजाचं कारण पांडुरंग परमात्मा यांच्यावर आहे. हे महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे. असा सरळ आपण या अभंगाचा शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे. आता ह्याच्यामधून आपल्याला महाराजाला नेमकं काय सांगायचं आहे. उदाहरणार्थ आपण एवढं ते बाळ प्रेम करणारा आईवर आणि आई त्या बाळावर त्याच्या जीवनामध्ये प्रेम करणारी, मात्र तेच बाळ नंतर मोठं झाल्यावर, त्याचं लग्न झाल्यावर तेच बाळ त्या आईला अनाथ आश्रमामध्ये ठेवतं. तेच बाळ त्या आईला दवाखान्यात सुद्धा नेत नाही. त्या आईला जिवंत आहे का नाही, आईला नीट त्याच्या तोंडानंही त्याच्या जीवनामध्ये बोलत नाही. याचं कारण काय असेल? सगळ्यात महत्त्वाचं या जगामध्ये आजकाल मला एक सांगायचं की तुम्ही तुमच्यावर एवढं आईनं प्रेम केलेलं आहे. तुम्ही बी हे तुमच्या जीवनामध्ये लहानपणी आई सोडून तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकजण, मी असताल तुम्ही असताल, या जगामधला प्रत्येक जन्मलेला माणूस त्याला आई एवढी प्रिय असते. मग आपल्या जीवनामध्ये लग्न झाल्यानंतरच आपण त्या आईला बोलतही नाही, आई आपल्या जीवनामध्ये काही मागतही नाही. कारण आई मर्जीपर्यंत त्या बाळावर तिच्या जीवनामध्ये प्रेम करते. पण बाळ नंतर लग्न झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये आईला बदलतं काय, आई वडिलाला त्याच्या जीवनात बदलतं का? कारण 2 वर्षापूर्वीच बाळू महाराज गिरगावकर यांनी दर्जी वर्गामध्ये सांगितलं की 475 महाराज लोक त्यांच्या जीवनामध्ये आई वडील अनाथ आश्रमामध्ये आहेत. हे लोकाला ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये सांगतात. आता ते महाराजांना सांगितलं, कितपत सत्य आहे काय, मी काय महाराज नाही. तर मला सांगायचं की आज बी ही आपण सत्य परिस्थिती आहे आपल्या जीवनामध्ये. बायको आल्यानंतर पूर्ण बायकोचं पडतं आणि आईचा द्वेष करतो आपल्या जीवनामध्ये. आणि त्याच आईला नंतर दवाखाना जरी तिच्या लागला असेल, मला दवाखान्यात नेह म्हणून जरी ती आई आपल्या जीवनामध्ये काकलुती येत असेल तरी तिला आपण दवाखान्यात नेत नाही. त्या आईला जीवली का म्हणून विचारित नाही. जी बायको सांगेल तीच आपल्या जीवनामध्ये पटतं, मात्र आईचं आपल्या जीवनामध्ये पटत नाही. असं का होतं? कारण आपल्या जीवनामध्ये असं होण्याचे माझ्या मते 2 कारणं आहेत. एक कारण आहे आपल्या जीवनामध्ये, कारण आपण ज्या जीवदशेला आलो म्हणजे आपण शूद्र झालो आपल्या जीवनामध्ये. आपण भगवंताचाच अंश आहोत. उदाहरणार्थ आपण भगवंतच आहोत. जीवदशेला आल्यानंतर विषय सुखाच्या मागं आपल्या जीवनामध्ये लागलो. बायको म्हणजे विषय भोगण्याचं, म्हणून बायकोपासून आपल्याला जे विषयाचं सुख मिळतं, राजा राणी सारखं जीवन आपल्या जीवनामध्ये जगावं वाटतं त्या नवरा बायकोला. आणि आई वडील काय करतात, हिताचं सांगत असतात. मग ते हिताचं सांगितल्यानंतर त्या लेकरालाही पटत नाही स्वतःचा, आणि त्या सूनलाही तिच्या जीवनामध्ये पटत नाही. ती सून ती सतत कान भरीत असते, तुमचे सासू सासरे असेच आहेत,
तुम्ही कितीही कमाई कोट्याधी रुपये तुमच्या जीवनामध्ये कमवा, तुमच्या लेकरासाठी जीव मारून कमवा, तरी ते लेकरू तुमच्यावर, कारण तुमचं वय झाल्यानंतर ते लेकरू तुमच्या जीवनामध्ये प्रेम करीतच नाही, कारण त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या बायकोचंच पडतं. आणि आता बायकोही तिच्या जीवनामध्ये, तिलाही तिच्या पोटाला लेकरं येतात, पण तिलाही भान नसतं की जी आपल्या सासू सासऱ्याची जी अवस्था आहे तीच नंतर तिची अवस्था तिच्या जीवनामध्ये होणार आहे. हे तिच्या जीवनामध्ये सत्य तिला त्या टायमाला जरी कळत नसलं तर हे सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे. आपण जसं आपल्या सासू सासऱ्याला करताल तसंच आपले मुलं, त्यांची बायको आपल्याला तशीच वागणूक देणार आहे. मी माझ्या डोळ्यासमोर कितीतरी उदाहरणं असे बघितलेले आहेत की कारण जवानीमध्ये त्यांनी त्यांच्या आईवडिलाची सेवा केली नाही, आईवडिलाला त्यांनी म्हणजे एवढा त्रास दिला, ते आईवडील कितीही त्रास लेकरांना दिला तरी या जगामध्ये कुणाला सांगत नाही. त्यांच्या जीवनामध्ये ते मधूनच जाळून घेतात त्यांच्या आणि सहन करतात आपल्या आई, पण ते त्यांचं तोंड त्यांच्या जीवनामध्ये उघडीत नाहीत. उपाशी 4 दिवस जरी मुलानं सुनेनं ठेवलं तरी ती बापही माझ्या मुलानं उपाशी ठेवलेलं आहे, आईही तिच्या जीवनामध्ये मुलानं उपाशी ठेवलेलं आहे असं कधीही तिच्या जीवनामध्ये मरत नाही. प्राणत्याग करील पण एवढं प्रेम असतं. पण मुलगा त्याच्या जीवनामध्ये का बदलतो तर विषयामुळे बदलतो, हे एक माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की केलेलं कर्म तुमच्या जीवनामध्ये भोगावंच लागतं. ज्यावेळेस ती सासू होते त्यावेळेस तिनंही तिच्या जीवनामध्ये तिच्या सासऱ्याला, तिच्या म्हणजे नवऱ्याच्या, कारण आईला सांभाळलेलं नसतं, कारण तिच्याही जवानीमध्ये लग्न झाल्यानंतर तिनंही तिच्या जीवनामध्ये सासू सासऱ्याला सांभाळलेलं नसतं. तिला त्या सासू सासऱ्याचा तिटकारा तिच्या जीवनामध्ये आलेला असतो, त्रास तिच्या जीवनामध्ये देते. म्हणून हे प्रारब्ध म्हणायचं किंवा ते आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागतं. जसं जी पेराल तेच तुमच्या जीवनामध्ये उगवत असतं, हा सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सासू सासऱ्याला किंवा आईवडिलाला जर सांभाळलं नाहीत तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पोराकडून ते सांभाळतील अशा अपेक्षा करणं हे तुमच्या जीवनामध्ये चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आई वडीलच आपलं दैवत आहेत आणि आईवडिलापेक्षा या जगामध्ये श्रेष्ठ दैवत कोणतंच नाही. तुम्हाला भगवंतसुद्धा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर आईवडिलाची सेवा करा, कारण भक्त पुंडलिकासाठी त्यानं आईवडिलाची सेवा केली तर पांडुरंग धावत आला नाही. युगे 28 युगापासून त्या विठेवर उभा आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आईवडिलाची जर सेवा करीत नसताल तर तुमचा परमार्थाला किंमत नाही, तुमच्या संसाराला किंमत नाही, तुमच्या धनाला किंमत नाही, तुमच्या मानाला किंमत नाही, तुमच्या श्रीमंतीला किंमत नाही, कशालाच तुमच्या जीवनामध्ये किंमत राहत नाही. जग तुम्हाला बोलून जरी दाखवित नसलं तर जगाला हे सत्य दिसत असतं. आईवडिलाला कोणतं लेकरू सांभाळतं, कोण सांभाळीत नाही हे जग पाहत असतं आणि जगमधूनच ते सांगत असतं ते कर्माचे फळ भोगाले असं स्पष्ट म्हणत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडील हेच दैवत आहेत आणि त्या दैवताची आपल्या जीवनामध्ये सेवा करावी असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गौरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.